पूर्ण नाव गंधर्व जयदेव कांबळे. मी आता 6वीत शिकतो. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा माटगी आहे. माझ्यासोबत आहे माझे पूर्ण नाव संस्कृत मध्ये. माझे पूर्ण नाव अथर्व रवींद्र लोणारे. माझे पूर्ण नाव सागरी रवी गायकवाड. माझे पूर्ण नाव अनुष्का भागवत चौधरी. विकसित भारत अंतर्गत या कार्यक्रमाअंतर्गत आम्ही सुचवलेल्या प्रयोगाचे नाव शाश्वत विकासासाठी एकात्मिक शेती. या शाश्वत विकासासाठी एकात्मिक शेतीबद्दल आम्ही माहिती सांगत आहोत. या प्रयोगामध्ये आहे बैल. बैलांचा उपयोग आपण नांगरणीसाठी करू शकतो. जे शेतामध्ये उरलेले जे काही खदान असतात, जे गवत असते ते बैल खातात. यानंतर जे विहीर असते ते पाणी साठ्यासाठी शेतकरी विहिरीचा उपयोग करतो. विहिरीमधून बैलांपासून पाणी न काढता शेतकरी इलेक्ट्रिकचा वापर करत असतो. त्यामुळे त्याला बोरवेल खोदावी लागते. त्यानंतर बैलांपासून आपल्याला शेण मिळतो. शेणापासून आपण शेणखत तयार करतो. त्यानंतर आपण तो शेणखत शेतामधल्या उत्पादन करण्यासाठी आपण वापर करतो. त्यानंतर शेतकऱ्या एकच पीक लावत असतो. यामध्ये शेतकऱ्याचा मुनाफा होत नाही, त्याला तोटा होतो. यानंतर एकच पिकात ज्याला नफा होत नाही त्यांनी नियमित अनेक पीक लावावेत. कारण एका पिकावर जरी वादळ आले आणि त्या पिकाची नुकसान झाली तर बाकीच्या पिकांतून त्याला फायदा होऊ शकतो. यानंतर घर आहे. शेतकऱ्याचे घर आहे. शेतकऱ्याचं घर असतं. त्या घरामध्ये वेगवेगळे अनेक अन्न असतात. त्यानंतर बैलांसाठी गोठा बांधलेला असतो. यामध्ये बैल शेतावर जातो तर त्याच्या शेतामध्ये कोणतेही काम करतो. त्यानंतर शेतकरी हा सर्वात उत्पन्न मानणारा व्यक्ती आहे. यामध्ये या उपयोगात शेतकऱ्याची अनेक माहिती दिलेली आहे. त्यानंतर गांडूळ खत असतो.